नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे अपघाताची. पाहूया सविस्तर. नांदेडहून किनवटकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोचा धानोरा घाटात 23 एप्रिल गुरुवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील गहू, तांदूळ, तेलासह अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार MH04 FP 4433 क्रमांकाचा आयशर टेम्पो नांदेडहून किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे धान्याचा साठा घेऊन जात होता. धानोरा घाटात पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो अचानक पलटी झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की टेम्पो रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळला आणि ते झाड मुळासकट उखडून वाहन घाटात कोसळले. या अपघातात टेम्पोमधील अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित धान्य अंगणवाड्यांसाठी पुरवठा करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी हा माल नेमका अंगणवाडीचा की खासगी किराणा दुकानदाराचा असा प्रश्न उपस्थित होत असून तपासाअंती खरा प्रकार समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.